तर राज्यभरात तापमानामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे। अकोल्यामध्ये सर्वाधिक 40.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे। मुंबईसह समुद्र किनाऱ्याला देखील उष्णतेचा तडाखा बसतोय। घराबाहेर पडताना काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे हवामान खात्यानं। मुंबई आणि कोकणामध्ये पुढील 2 दिवस उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये सध्या उष्णतेचा पारा वाढत चाललेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये सध्या गरम वारे दाखल होत आहेत आणि त्यामुळे पुढचे काही दिवस किमान 2 दिवस तरी उष्णतेची ही लाट येण्याचा अंदाज सध्या हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। राज्यभरात मागील 3 ते 4 दिवसांपासून तापमानात चांगलीच वाढ पाहायला मिळते आणि साहजिकच यामुळे चटके देखील उन्हाचे जाणवत आहेत। नेमके कारण काय आहेत, अचानक एवढं ऊन का वाढलंय हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत IMDचे सायंटिस्ट सानप सर आहेत। सर, आपण जर बघितलं तर पुण्यापासून राज्यभरात अनेक शहरांमध्ये अचानक तापमान का एवढं वाढलेलं आहे, उन्हाचे चटके जाणवत आहेत, सध्या काय स्थिती आहे राज्यभरात? ओके, मागील 2 ते 3 दिवसांपासून महाराष्ट्रातील बहुतांश ठिकाणी तापमान हे सरासरीपेक्षा जास्त आहे आणि कालचं जर कमाल तापमान जर आपण बघाल तर इथं बघू शकतो की मुंबईमध्ये 38.4 डिग्री सेल्सिअस, ठाण्यामध्ये 39.6 डिग्री सेल्सिअस आणि उत्तर कोकणातील पालघर असेल किंवा इतर डहाणू असेल तिकडे सुद्धा 35-36 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आपल्याला झालेली दिसून येते। मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा जर विचार कराल तर सोलापूरमध्ये आपण बघू शकतो काल 39.4 डिग्री सेल्सिअसची नोंद झालेली आहे आणि बहुतांश ठिकाणी 36-37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची नोंद आपल्याला मागील 24 तासांमध्ये झालेली दिसून येते। विदर्भाचं जर बघाल तर अकोला येथे 40.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली आहे आणि ते सर्वाधिक आहे। तर ही सगळी परिस्थिती कशामुळे निर्माण झाली तर हवामानामध्ये म्हणजे वातावरणामध्ये 3 ते 5 किलोमीटरच्या दरम्यान प्रतिचक्रवाती म्हणजेच अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे आणि त्यामुळं काय होतं की हवा खालच्या बाजूनी दाबली जाते आणि म्हणजे अँटीसायक्लॉनिक सर्क्युलेशन इज काइंड ऑफ हाय प्रेशर, तर ते हवा दाबली जाते खालच्या दिशेने आणि निरभ्र आकाश असतं आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्याकडनं येणारे किरणे त्याची तीव्रता जास्त असते आणि ढग नसतात, तर अशा परिस्थितीमध्ये तापमान वाढत जातं आणि अशीच परिस्थिती आपल्याला गेल्या 3 ते 4 दिवसांमध्ये दिसून येते। महाराष्ट्राबरोबरच गुजरातमध्ये सुद्धा खूप जास्त तापमानाची नोंद होताना दिसते। आपण बघू शकतो की बऱ्याच ठिकाणी 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान आहे आणि तिकडे हीट वेव्ह कंडिशन सुद्धा आहेत। तर सगळ्यांना प्रश्न असा पडतो की मार्च महिन्यामध्ये उन्हाळ्याला सुरुवात होते, अगदी सुरुवातीलाच थेट 40, मुंबईला देखील 38, कुठेतरी 36, म्हणजे टेम्परेचर एवढं सुरुवातीलाच का वाढतंय अचानक? त्याचं कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे हे सगळे चेंजेस होत आहेत आणि ते अँटीसायक्लोनिक सर्क्युलेशन गुजरात आणि महाराष्ट्र रिजनवर स्थित आहे। तर आपण बघू शकतो की गुजरातमध्ये तापमान जे आहे 40 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे आणि त्याचा इम्पॅक्ट महाराष्ट्रावर आहे, पण गुजरात इतका नाही आहे। तर आपल्या तिथे सुद्धा तापमान सरासरीपेक्षा जास्त आहे आणि काही ठिकाणी हीटवेव्ह कंडिशन्स आहे, ज्यामध्ये कोकण किनारपट्टीचा, उत्तर कोकण किनारपट्टीचा भाग मुंबई असेल आणि विदर्भ असेल, इथे हीटवेव्ह कंडिशन्स आहे आणि मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये तापमान जास्त आहे परंतु हीटवेव्ह कंडिशन नाही आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।